ही परिस्थिती आहे संभाजीनगरची। पाण्याचा शटडाऊन 10 तासांवरून 58 तासांपर्यंत पोहोचलेला आहे। जलवाहिनीची टेस्टिंग करण्यासाठी बुधवारी हे शटडाऊन घेतलं गेलं। त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून संभाजीनगरमध्ये पाणी झालेली परिस्थिती आपल्याला दिसते। 3 दिवसांपासून जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम इथे सुरू आहे। त्यामुळे इथला पाणी पुरवठा ठप्प झालेला आहे। एकतर आधीच दुष्काळाचं सावट आहे, त्यामधून पाणी सोडण्यावरती एकूणच पाणी पुरवठ्यावरती सुद्धा बंधनं येत होती आणि त्यातच 3 दिवसांपासून संभाजीनगरचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झालेला दिसतोय। 10 तासांचं हे शटडाऊन घेतलं जाणार होतं, मात्र हे शटडाऊन 58 तासांपर्यंत पोहोचलंय। सुमित पवार आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। सुमित, काय परिस्थिती आहे संभाजीनगरची? 10 तासांचं शटडाऊन 58 तासांपर्यंत पोहोचलंय, लोक व्याकुळ होत आहेत, 3 दिवस पाणी नाहीये। नक्कीच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगर शटडाऊन झाला होता। तो शटडाऊन 58 तासांवर गेल्यामुळे नागरिकांचे प्रमाणात गैरसमज मिळत आहे। बहुतांश भागामध्ये आहे नागरिक या महानगरपालिकेचे नागरिकांना अगदी तर सुमित सांगत होते त्या पद्धतीने आपण बघतोय पाण्याचं हे शटडाऊन 10 तासांवरून 58 तासांपर्यंत पोहोचलंय। जलवाहिनीची दुरुस्ती अजूनही रखडलेली आहे आणि जलवाहिनीचं टेस्टिंग सध्या सुरू आहे।